हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मांसाहार खाल्ल्याने काय होते, गरुड पुराणानुसार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, अगदी शांत व्हा आणि स्वतःच्या आत्म्याला, स्वतःच्या काळजाला एक प्रश्न विचारा. ज्या जिभेच्या केवळ 2 मिनिटाच्या चवीसाठी आपण एखाद्या निष्पाप मुक्या जीवाचा गळा कापतो, त्याचा नश्वर जीव हिरावून घेतो, तो जीव जाताना ज्या वेदना होतात, जी किंकाळी होते, तो प्राण्यांचा आत्मा फोडतो. ती किंकाळी, तो आक्रोश, मरताना त्याच्या डोळ्यातून आलेले ते रक्ताश्रू काय तुमच्या घराला, तुमच्या निष्पाप कुटुंबाला आणि तुमच्या नशिबाला कधी सुखी ठेवू शकतील का? गरुड पुराणात भगवान श्रीहरी विष्णूंनी जेव्हा पक्षीराज गरुडाला मृत्यू, प्रेतलोक आणि कर्माचे अटळ सिद्धांत सांगितले, तेव्हा मांस खाणाऱ्यांबद्दल आणि प्राण्यांची हिंसा करणाऱ्यांबद्दल एक असे भयंकर सत्य सांगितले आहे, जे ऐकले तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आज आपण अत्यंत खोलात जाणून घेणार आहोत की मांस खाणे खरोखरच महापाप आहे की परिस्थितीनुसार ते पुण्य ठरू शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमच्या अनेक पिढ्यांचे पाप धुवून जाणार आहे आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. तर फ्रेंड्स, आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. आजचा हा विषय खूप संवेदनशील आहे, अत्यंत गंभीर आहे, पण आजच्या काळाची ती फार मोठी गरज आहे. बरेच जण म्हणतात, आम्ही खूप पूजा करतो, रोज स्वामींचा जप करतो, उपवास तापस करतो, तरीही आमच्या घरात गरिबी का आहे? आजारपण आमचा पिछा का सोडत नाही? दादा, आम्ही कधीतरी हॉटेलमध्ये जाऊन किंवा घरी मांसाहार करतो, तर यामुळे आमची भक्ती अपूर्ण राहते का? गरुड पुराणात याबद्दल काय लिहिले आहे? देवाला आमचा राग येत असेल का? आजची तरुण पिढी, आजचा समाज केवळ फॅशन म्हणून, मित्रांचा आग्रह असतो, जिभेच्या चवीसाठी किंवा आरोग्याचे खोटे कारण पुढे करून मांस खात आहे. पण कर्माचा सिद्धांत काय सांगतो? जेव्हा आपण एखाद्या प्राण्याचे मांस शिजवून आपल्या ताटात सजवतो, तेव्हा त्या कर्माची फळे आपल्या मुलांना कशाप्रकारे भोगावी लागतात? आज गरुड पुराणाचा मुख्य आधार घेऊन अत्यंत सखोलपणे आपण हे सत्य पाहणार आहोत. गरुड पुराणात भगवान विष्णू पक्षीराज गरुडाला स्पष्टपणे सांगतात की या संपूर्ण सृष्टीमध्ये प्रत्येक सजीव प्राण्यांमध्ये एकच दैवी आत्मा वास करतो. जो आत्मा तुमच्या शरीरात आहे, जो आत्मा माझ्यात आहे, तोच आत्मा त्या मुक्या न बोलू शकणाऱ्या प्राण्यांमध्येही आहे. जेव्हा एखाद्या कोंबडीचा, बोकडाचा किंवा कोणत्याही जीवाचा गळा तीक्ष्ण शस्त्राने कापला जातो, तेव्हा त्याला होणारी शारीरिक आणि मानसिक वेदना ही एखाद्या मनुष्याचा गळा कापल्यासारखीच भयानक असते. गरुड पुराणानुसार जेव्हा तो प्राणी मरताना आपला शेवटचा श्वास घेतो, तेव्हा वेदनेच्या त्या शेवटच्या क्षणी त्याच्या मनात तीव्र क्रोध, अतीव भीती आणि असह्य दुःख निर्माण होते. विज्ञानालाही हे मान्य आहे की भीतीपोटी प्राण्यांच्या शरीरात विषारी हॉर्मोन्स तयार होतात. शास्त्र सांगते की हे नकारात्मक भाव त्याच्या संपूर्ण शरीरावर, रक्त, मांसात आणि हाडांमध्ये पसरतात आणि जेव्हा तुम्ही ते मांस अत्यंत आनंदाने मसाले लावून शिजवून खाता, तेव्हा तुम्ही केवळ अन्न खात नसून त्या प्राण्याचा शेवटचा आक्रोश, त्याची भीती, त्याचे मरण यातनेचे दुःख तुमच्या शरीरात आणि मनात साठवून घेत असतात. हे तामसिक अन्न तुमच्या विचारांना हिंस्र बनवते. गरुड पुराणात आणि आपल्या अनेक प्राचीन उपनिषदांमध्ये मांस या 2 अक्षरी शब्दाची एक अत्यंत गूढ, अद्भुत आणि मनाचा थरकाप उडवणारी व्याख्या दिली आहे. आपल्या शास्त्रांमध्ये एक श्लोक येतो,
मामस्य भक्षयिता अमृत यस्य मास इहादमम्यम. श्लोकाचा अतिशय सोपा आणि स्पष्ट असा अर्थ आहे की ज्याचे मांस मी आज या जन्मात या पृथ्वीवर स्वतःच्या जिभेच्या सुखासाठी खात आहे, तोच जीव पुढील जन्मात मला अशाच प्रकारे जन्माला घालून माझे मांस खाईल. हा निसर्गाचा, कर्माचा आणि असा अकाट्य आणि कठोर नियम आहे, जो स्वतः सृष्टीचा विधातासुद्धा बदलू शकत नाही. जर तुम्ही एखाद्या प्राण्याला जन्माचे दुःख दिले, त्याला पिंजऱ्यात डांबले, त्याला मारून खाल्ले, तर कर्माचा सिद्धांत तुम्हाला पुढील जन्मात त्याच प्राण्याच्या योनीत जन्माला घालतो आणि ज्याने खाल्ले त्याला मनुष्याच्या रूपात जाणून तुमच्याकडून जुना हिशोब व्याजासकट पूर्ण करून घेतो. याला शास्त्रात ऋणानुबंध आणि कर्माचा फेरा म्हटले आहे. गरुड पुराणाच्या प्रेतकल्पामध्ये आणि धर्मकांडात भगवान श्रीहरी विष्णूंनी यमलोकातील 28 वेगवेगळ्या भयानक नरकाचे आणि तिथल्या शिक्षांचे अत्यंत सविस्तर वर्णन केले आहे. त्यापैकी मांसाहार करणाऱ्यांसाठी आणि प्राण्यांची क्रूर हत्या करणाऱ्यांसाठी एक अत्यंत भयंकर नरक राखीव आहे, ज्याचे नाव आहे कुंभीपाकम नरक. जे लोक केवळ स्वतःच्या शरीराच्या पोषणासाठी किंवा जिभेच्या सुखासाठी निष्पाप प्राण्यांची हत्या घडवून आणतात, स्वतः कसाई म्हणून प्राण्यांचे गळे कापतात किंवा ते मांस विकत घेऊन घरात आनंदोत्सव साजरा करतात, त्या सर्व पाप्यांना मृत्यूनंतर यमदूत अत्यंत पाशवी पद्धतीने बांधून यमलोकातील या कुंभीपाकम नरकात घेऊन जातात. या नरकात महाकाय धगधगते आणि उकळत्या तेलाचे प्रचंड मोठे लोखंडी कढई असतात. ज्याप्रमाणे मनुष्याने त्या प्राण्याला मसाल्यात, तेलात तळून खाल्ले, अगदी त्याच कर्माची परतफेड म्हणून यमदूत त्या पापी मनुष्याच्या सूक्ष्म आत्म्याला त्या उकळत्या खदखदणाऱ्या तेलाच्या कढईत जिवंत टाकतात. तो आत्मा तिथे हजारो वर्ष वेदनेने ओरडतो, किंचाळतो, रडतो, पण यमदूतांना त्याची दया येत नाही. तिथून सुटका मिळवण्याचा कोणताही मार्ग नसतो. आपल्या सनातन हिंदू शास्त्रानुसार अन्न हे केवळ आपल्या शरीराचे पोषण करत नाही, तर ते आपल्या मनाची, विचारांची आणि बुद्धीची निर्मिती करते. म्हणूनच म्हणतात, जसे अन्न तसे मन आणि जसे मन तसे जन. जेव्हा घरामध्ये कोणत्याही प्राण्याचे मांस आणले जाते, ते स्वयंपाकघरात कापले जाते, धुतले जाते, तेव्हा त्या रक्ताच्या आणि मांसाच्या अस्तित्वामुळे घरात अत्यंत भयानक दूषित आणि नकारात्मक लहरी, निगेटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण होतात. गरुड पुराणानुसार ज्या घरामध्ये प्राण्यांचे मृत शरीर शिजवले जाते, त्या घराला शास्त्रामध्ये स्मशान मानले गेले आहे. अशा घरातून घरातील कुलदेवता, कुलदेवी, पितर आणि सुख-समृद्धी देणारे सात्विक देव अत्यंत नाराज होऊन घर सोडून निघून जातात आणि ज्या घरात देव नसतात तिथे विनाशाची देवता, अलक्ष्मी, दारिद्र्य आणि कलह, भांडण याचा कायमचा वास सुरू होतो. यामुळेच अशा घरामध्ये पैशाची नेहमी चणचण भासते. घरात पैसा येतो, पण तो आजारपणात, कोर्ट-कचेरीत किंवा व्यसनात वाहून जातो. पती-पत्नीमध्ये किंवा आई-मुलांमध्ये विनाकारण टोकाचे वाद होतात. गरुड पुराणात पितराच्या तृप्तीला, श्राद्धाला आणि त्याच्या मुक्तीला खूप मोठे आणि सर्वोच्च स्थान दिले आहे. आपले पूर्वज ज्यांनी हे शरीर दिले, ज्याच्या जुन्या काळात आपण जन्म घेतला, ते आज पितृलोकातून नेहमी आपल्या कर्मावर, आपल्या आचरणावर बारीक लक्ष ठेवून असतात. जेव्हा त्यांचा वंशज या पृथ्वीवर सात्विक जीवन जगतो, ईश्वराची भक्ती करतो, दानधर्म करतो आणि प्राण्यांवर दया करतो, तेव्हा पितर अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळून ते आपल्या कुळाला भरभरून आशीर्वाद देतात. पण जेव्हा त्यांच्याच कुळातील मुले, नातवंडे मांस-मदिरेचे सेवन करतात, घरामध्ये तामसिक कृत्य करतात, तेव्हा पितृलोकात वसलेले आपले पूर्वज अत्यंत व्याकुळ आणि दुःखी होतात. ते रडतात आणि विचार करतात की आमच्या कुळात असा तामसिक, निर्दयी माणूस कसा जन्माला आला, ज्याला मुक्या जीवाची दया नाही. पितरांच्या या दुःखामुळे आणि त्यांच्या
अश्रूंमुळे त्या घराला पितृदोष लागतो. ज्या घराला पितृदोष लागतो त्या वंशाची प्रगती तिथेच थांबते. मुलाची लग्ने जमत नाहीत, वंशवृद्धी होत नाही आणि नोकरी व्यवसायात अतोनात नुकसान भोगावे लागते. श्रीमद भगवद्गीतेत आणि गरुड पुराणात मानवी अन्नाचे मुख्य 3 प्रकार आहेत सांगितलेले आहेत. सात्विक, राजसिक आणि तामसिक. मांस, मासे, अंडी, शिळे अन्न, मद्य हे सर्व पदार्थ अत्यंत तामसिक अन्नामध्ये मोडतात. तामसिक अन्न खाल्ल्याने माणसाची सात्विक बुद्धी भ्रष्ट होते. शरीरामध्ये आळस आणि अज्ञान वाढते आणि मनामध्ये काम, क्रोध, लोभ, अहंकार यासारख्या वाईट आणि हिंस्र भावना तीव्र होतात. आध्यात्मिक शास्त्र सांगते की जेव्हा तुम्ही मांस खाता तेव्हा तुमची आध्यात्मिक ऊर्जा ही चक्रामधून वरनं चढता अगदी खालच्या म्हणजे मूलाधार चक्रात अडकून पडते. तामसिक ऊर्जेमुळे शरीरातील नाड्या दूषित होतात. यामुळे तुम्ही कितीही तास देवाचे ध्यान केले, पोथी वाचली, जप केला तरी तुमचे मन देवाच्या चरणी स्थिर होत नाही. ते सतत इकडे तिकडे भटकत राहते. देवाची चैतन्यमय कृपा तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण तुमचे शरीर आणि मन त्या प्राण्यांच्या मृत शरीराच्या तामसिक ऊर्जेने आधीच दूषित झालेले असते. गरुड पुराण हे केवळ मानवाला घाबरणारे किंवा शिक्षेचे शास्त्र नाही, तर ते ईश्वराच्या परम करुणेचेही शास्त्र आहे. कारुण्याचा सागर असलेले भगवान विष्णू म्हणतात, जर एखाद्या मनुष्याला त्याच्या हातून झालेल्या महापापाची खरी जाणीव झाली, त्याच्या अंतःकरणाला टोचणी लागली आणि त्याने मनापासून पश्चाताप केला तर त्याला क्षमा करण्याचा आणि त्याचे पाप धुवून टाकण्याचा प्रायश्चित्त मार्गही शास्त्रात खुला आहे. तुम्ही आजपर्यंत मांसाहार केला असेल तर गरुड पुराणानुसार त्याचे सर्वात मोठे प्रायश्चित्त म्हणजे जीवदान आणि अन्नदान. कर्माचा नियम सांगतो की तुम्ही जितक्या प्राण्यांना त्रास दिला असेल त्यांचा हिशोब मिटवण्यासाठी आता तुम्हाला या पृथ्वीवरील असह्य भुकेल्या जीवांचे पोट भरावे लागेल, त्यांना आश्रय द्यावा लागेल. जेव्हा तुम्ही भुकेल्या प्राण्यांचे पोट भरता तेव्हा त्यांच्या आत्म्यातून निघणारे समाधानाचे लहरी तुमच्या जुन्या पापांचा प्रभाव हळूहळू नष्ट करू लागतात आणि तुमचे कर्म शुद्ध होते. आपले गुरु, आपले महान संत आणि आपले ग्रंथ आपल्याला काय शिकवतात? एकदा डोळे उघडून आपल्या देवघराकडे किंवा मंदिराकडे पहा. भगवान दत्तात्रेयाच्या अवतीभोवती नेहमी 4 कुत्रे उभे असतात, जे 4 पवित्र वेदांचे प्रतीक मानले गेले आहेत. भगवान परमशिवांचे परमवाहन नंदी बैल आहे. भगवान विष्णूंचे वाहन स्वतः पक्षीराज गरुड आणि शेषनाग आहेत. आदी माता दुर्गेचे वाहन सिंह आहे. गणपती बाप्पांचे वाहन उंदीर आहे. आपल्या सर्व देवी देवतांनी प्राण्यांना आपले वाहन बनवून त्यांना स्वतःच्या जवळ स्थान देऊन त्यांच्यातील दैवी अंश आणि आत्म्याचे सत्य जगाला दाखवून दिले आहे. आपले अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज तर नेहमी म्हणायचे, प्रत्येक जीवात, प्रत्येक प्राण्यात, अगदी मुंगीतही मीच वास करतोय. मग विचार करा, ज्या प्राण्यांना आपले लाडके देव आणि संत एवढे पूजतात, त्यांच्यावर अपार प्रेम करतात, त्यांना कापून मारून खाणे हे थेट ईश्वराचा आणि संतांचा घोर अपमान करण्यासारखे नाही का? देव कधीच आपल्याकडून महागड्या वस्तू मागत नाही. तो 56 भोग मागत नाही. तो सोन्या चांदीचे दागिने किंवा तुमचे पैसे मागत नाही. तो तुमच्याकडून फक्त एकच आणि अत्यंत सोपी गोष्ट मागतो, ती म्हणजे दया आणि करुणा. शास्त्र सांगते, धर्मस्ते मूलदया, म्हणजेच दया हा जगातील सर्व धर्मांचा खरा पाया आहे. जर आपल्या हृदयात रस्त्यावरून जाणाऱ्या एका मुक्या प्राण्याबद्दल, एका कुत्र्याबद्दल किंवा गायीबद्दल दया नसेल, त्याच्या दुःखाने जर आपले हृदय विदीर्ण होत नसेल, तर आपण स्वतःला देवभक्त, स्वामीभक्त म्हणून घेण्यास पात्र आहोत का? जेव्हा तुम्ही रस्त्यावरील एखाद्या भुकेल्या असहाय्य प्राण्याला प्रेमाने एक पोळी देता आणि तो प्राणी ती पोळी खाऊन अत्यंत कृतज्ञतेने, तृप्ततेने तुमच्याकडे पाहतो आणि तेव्हा लक्षात ठेवा, त्या प्राण्याच्या निष्पाप डोळ्यातून
साक्षात स्वामी समर्थ तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात. भक्तीची खरी ताकद ही हिंसेत किंवा रक्तामध्ये नाही, तर ती करुणेत आणि प्रेमात आहे. जेव्हा तुम्ही या सृष्टीतील प्रत्येक सजीव जीवावर स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करायला शिकतात, तेव्हा हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यावर प्रेम करायला लागते. मग तुम्हाला देवासमोर हात पसरून काहीही मागण्याची गरज भासत नाही. देव स्वतः धावत येतो आणि तुमच्या पाठीशी ढाल बनून उभा राहतो. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथेच समाप्त होत आहे. तर फ्रेंड्स, कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.